योगी आदित्यनाथ महाराष्ट्रात प्रचारादरम्यान देत असलेल्या बटेंगे तो कटेंगे घोषणेला पंकजा मुंडेंनी विरोध दर्शवलाय। एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत पंकजा मुंडे यांनी अशा घोषणांची राज्यात आवश्यकता नाही, त्याऐवजी विकासावर बोलायला हवं असं म्हटलंय। मी केवळ त्या पक्षात आहे म्हणून समर्थन करणार नाही असं त्यांनी म्हटलंय। याआधी अजित पवारांनीही बटेंगे तो कटेंगे या घोषणेला विरोध केला होता। पंकजा मुंडे यांनी नेमकं काय म्हटलंय आपण पाहूया। माझं राजकारण वेगळं आहे, महाराष्ट्रात बटेंगे तो कटेंगे सारख्या घोषणांची गरज नाही। मी केवळ त्या पक्षाचे म्हणून याचं समर्थन करणार नाही, केवळ विकासावर बोलायला हवं। आदित्यनाथांनी त्यांच्या राज्यात वेगळ्या संदर्भात ही घोषणा दिली, याचा राज्यात वेगळा अर्थ काढला जातोय। या घोषणेचा अर्थ मोदीजींनी जात धर्म न पाहता सर्वांना समान न्याय दिला असा आहे। योगायोगाने मोदीजींनी तेव्हा एक है तो सेफ है ही घोषणाही दिली होती। त्याच घोषणेचा वेगळ्या पद्धतीने केलेला हा उल्लेख आहे। तर पंकजा मुंडे बटेंगे तो कटेंगे विषयी केलेल्या त्यांच्या वक्तव्याबद्दल आणि मतावर ठाम आहेत, पाहूया। ओके, आता इंडियन एक्सप्रेसमध्ये आपण दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की कटेंगे आहे बटेंगे या विषयावर त्याच्यावर मी जे बोलले, त्यांनी जे बोलले ते टोटली त्याच्यामध्ये खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही पण दिलेलं आहे। बरोबर, त्याच्यावर पण तरी काय म्हणणं होतं तुमचं? तरी काही नाही, जे बोलले तेच बोलले आणि जे बोलले ते तुम्ही व्यवस्थित छापले, फक्त हेडलाईन करायची पद्धत असते त्या पद्धतीने केली। दरम्यान या मुद्द्यावरनं सुप्रिया सुळेंनी पलटवार केलाय। भाजपचे वैचारिक दोन भाग झालेत आणि पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावरनं देवेंद्र फडणवीसांनाच विचारा अशा पद्धतीचं विधान सुप्रिया सुळे यांनी केलंय। हे भारतीय जनता पक्षामध्ये पूर्णपणे दोन विचार झालेले। एकीकडे देवाभाऊ एक म्हणतात, दुसरीकडे त्यांचे मित्रपक्ष आणि पंकजाताई एक म्हणतात। याचा अर्थच भारतीय जनता पक्षाचेच दोन भाग झाले। आधी दोन पक्ष फोडून पाच होणारे देवाभाऊ, ह्याचं उत्तर देवाभाऊंनाच विचारा की तुमचाच पक्ष विचाराने त्याचे दोन भाग झालेत। आमच्याकडे तरी पक्ष फोडताना आईचा वापर झाला, इथे तर वैचारिक भूमिकेतच दोन भाग झालेत। ह्याचं उत्तर तुम्हाला देवाभाऊंना विचारायला लागेल की भारतीय जनता पक्षामध्ये 50-50, अर्धा पक्ष एक म्हणतोय आणि अर्धा पक्ष दुसरंच म्हणतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।